नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर इथं आम्ही आलो आहे कोकणात म्हणजे मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे ना तिथं, आणि तिथंच आपलं राजकोट पण आहे. आणि सगळे हे जे ठिकाणं जे आहे ना सगळे समुद्र किनाऱ्यावरतीच आहे. सगळं साईडने आम्ही फिरत होतो आणि इतकं छान असं समुद्राचं वातावरण, संध्याकाळचं वातावरण मनाला असं भारावून टाकत होतं. अवशेष त्या समुद्राच्या लाटा आणि उसळी खूप भारी वाटत होतं. त्यानंतर राजकोट इथं जवळच आहे, तिथं आलो. तिथं आपल्या महाराजांची भव्य दिव्य अशी मूर्ती उभारलेली होती. खूप छान काम केलेलं होतं मूर्तीचं. आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेस इथं आलो होतो. तर संध्याकाळच्या वेळेस बाहेरची लाईट आणि थोडासा उजेड आणि समुद्राच्या किनाऱ्यावरचा गारवा इतका सुंदर मनाला भारावून टाकणारा होता. आणि तिथं आपल्या महाराजांची इतकी भव्य दिव्य अशी मूर्ती उभारलेली होती. तर खूप सुंदर वाटत होतं. चहूबाजूनी लाईट लागलेली होती. भरभर वारा चालणारा असा मस्त वातावरण होतं. त्यानंतर आम्ही इथं वरती आलो. वरती आल्यानंतर पहिले महाराजांना नतमस्तक झाले. खरंच आपल्या महाराजांची मूर्ती आणि आपल्या महाराजांचे असे किल्ले बघितले की मनाला आपला पूर्ण इतिहासच आठवतो. खरंच आपल्या सगळ्यांना माहितीच असेल इतिहास म्हणजे काय होता आणि महाराजांनी आपल्यासाठी काय केले. खूप शोषलं आहे त्यांनी आपल्यासाठी. आणि आज त्यांनी एवढा त्रास सहन करून आपल्या आज महाराष्ट्रात जे आपले मंदिर आहेत ना, तर ही केवळ त्यांच्यामुळेच आहे. खूप मस्त वाटत होतं. आणि ही मूर्ती जी आहे ना तर मागे काही वर्षापूर्वी पडली होती, पण आता नवीन काम केल्यामुळं इतकं सुंदर असं काम केलेलं आहे, म्हणजे असं बघतच राहावं वाटत होतं. आम्ही 1.5 ते 2 तास आम्ही तिथंच बसलेलो होतो आणि असे डोळे भरून येत होते. काय ती महाराजांची कीर्ती आणि काय ती त्यांची लीला. आणि ती मूर्ती तर इतकं गोल्डन काम केलेलं होतं, इतकं सुंदर अशी चमक होती त्यावर आणि खूप भारी वाटत होतं. आणि त्यातल्या त्यात संध्याकाळच्या वेळेस तर हे कोकण भाग फिरण्यासाठी खूप मस्त वाटतं. म्हणजे हा एवढा आनंद आणि हा एवढा संध्याकाळचा उत्साहीमयी वातावरण बघूनच आहे ना खूप प्रसन्न वाटतं. तर इथं पण मूर्तीच्या जवळच आहे ना मस्त असं गोल्डनमध्ये असं नाव कोरलेलं होतं, आपलं हा जे लिहिलेलं होतं. तर त्यानंतर मूर्तीची आम्ही पूर्ण पायापासून तर वरतीपर्यंत पूर्ण निरीक्षण केलं. तितकं बारीक बारीक रेखीव आखीव काम केलेलं होतं आणि मस्त वाटत होतं. तर आपल्यापैकी कुणी आलं आहे का इथं, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तिथं बाहेर आल्यानंतर छोटंसं शिवलिंग होतं आणि तिथं छोटं मंदिर होतं आणि इथं अशी कुत्र्याचे छोटे छोटे पिल्लं मस्त खेळत होते. अमित त्यांच्यासोबत खेळत होता आणि खूप असं निरागस मन आणि किती मस्त राहत होते ना ते पिल्लं. खरंच त्यांना म्हणजे खरंच मुक्क प्राणी म्हटलं की खूप असं मनात असं जीव तुटतो त्यांच्यासाठी आणि खूप भारी वाटत होतं.